नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्याचा जो GS3 पेपर आहे त्यातील HR-D हा भाग कंप्लीट केला आहे. तर आपण HR हा जो GS3मधील दुसरा भाग आहे त्याची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, GS2मधील गव्हर्नन्सचा पार्ट आणि GS4मधील भारतीय अर्थव्यवस्था या सर्व विषयांची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. राज्यसेवा मुख्याच्या GS3 पेपरमधील HR भागातील दुसरा चॅप्टर म्हणजेच बालविकास हा आपण सुरू केला. या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 6 ते 7 क्वेश्चन विचारतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया बालिका संरक्षण म्हणजे गर्ल चाइल्ड प्रोटेक्शन संबंधी कोणकोणत्या योजना सरकारने सुरू केल्या. त्यातील पहिली योजना आहे बेटी बचाव बेटी पढाओ योजना. याची सुरुवात 22 जानेवारी 2015ला करण्यात आली. ही योजना सुरुवातीला निवडक 100 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली होती. याचा उद्देश काय होता तर देशातील सरासरी म्हणजे हे जे 100 जिल्हे निवडले होते ते कोणते जिल्हे निवडले होते तर देशातील सरासरी बाललिंग गुणोत्तरापेक्षा कमी बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे, देशातील सरासरी बालिका जन्मदरापेक्षा अधिक जन्मदर असलेले परंतु प्रमाण कमी होत असलेले जिल्हे, देशातील सरासरी बालिका जन्मदरापेक्षा अधिक जन्मदर आहेत आणि हे प्रमाण वाढत जात आहे असे जिल्हे यामध्ये निवडण्यात आले होते. तर जे 100 जिल्हे बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत निवडण्यात आले होते त्यामध्ये देशाच्या सरासरी लिंग गुणोत्तरापेक्षा ज्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर हे कमी आहे ते जिल्हे निवडले होते. तर ज्या जिल्ह्यामध्ये बालिका जन्मदर हा देशातील सरासरी जन्मदरापेक्षा जास्त आहे परंतु त्यांचं प्रमाण कमी होत चालले असे जिल्हे निवडले होते. तर तिसऱ्या प्रकारचे जिल्हे कोणते होते तर सरासरी बालिका जन्मदरापेक्षा अधिक जन्मदर आहेत आणि हे प्रमाण वाढत जात आहे म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत आहे असे एक प्रकारचा जिल्हा, असे 3 प्रकारचे जिल्हे निवडले होते. त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ योजना ही 22 जानेवारी 2015 सुरू झाली होती. सुरुवातीला ही 100 निवडक जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. हे जिल्हे निवडताना 3 प्रकारचे जिल्हे निवडले होते. त्यातील देशातील सरासरी बाललिंग गुणोत्तरापेक्षा कमी बाललिंग गुणोत्तर असलेले जिल्हे, त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये देशातील सरासरी बालिका जन्मदरापेक्षा अधिक जन्मदर आहे परंतु त्यांचं प्रमाण कमी होत चालले असे जिल्हे, तिसऱ्या प्रकारामध्ये देशातील सरासरी बालिका जन्मदरापेक्षा अधिक जन्मदर आहेत आणि हे प्रमाण वाढत जात आहे असे जिल्हे. त्यामुळे या 3 प्रकारच्या जिल्ह्यांचा अभ्यास करून एकत्रित ट्रेंड समजू शकतो. यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हे निवडण्यात आले होते. याचा उद्देश काय होता तर पक्षपाती लिंग निवड प्रक्रियेचे उच्चाटन करणे, मुलींचे अस्तित्व आणि संरक्षणाची खात्री करणे, मुलींच्या शिक्षणाची खात्री करणे हे 3 उद्देश या अंतर्गत ठेवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे निवडण्यात आले होते तर महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना हे महाराष्ट्रातील जिल्हे निवडण्यात आले होते. यातील महत्त्वाचं काय तर तारीख फक्त 22 जानेवारी 2015ला बेटी बचाव बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आली होती. उद्देश काय होता तर पक्षपाती लिंग निवड प्रक्रियेचे उच्चाटन करणे, मुलीचे अस्तित्व आणि संरक्षणाची खात्री करणे आणि मुलींच्या शिक्षणाची खात्री करणे. पुढची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना ही 22 जानेवारी 2015लाच बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली. मुलींच्या जन्मानंतर 10 वर्षे होईपर्यंत बँकेत खाते उघडता येणार असून यात सुरुवातीस 250 रुपये आणि त्यानंतर 100च्या पटीत खात्यात पैसे टाकता येतील परंतु ही रक्कम 1.5 लाखापेक्षा अधिक नको अशी तरतुदी अंतर्गत ठेवण्यात आली. जी सुरुवातीचे 250 रुपये भरायचे ही रक्कम ज्यावेळी योजना लॉन्च झाली त्यावेळी 1000 रुपये होते. 1000 रुपये भरून खाते उघडता येत होतं परंतु कालांतराने यामध्ये बदल करून मुलीच्या जन्मानंतर मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत बँकेत खाते उघडताना सुरुवातीला 250 रुपये भरून खाते उघडू शकतो. त्यानंतर 100च्या पटीत खात्यात पैसे टाकता येतील. अशी एकूण 1.5 लाखापेक्षा अधिक रक्कम टाकता येत नाही. अशा खात्यावर किती व्याजदर मिळतो तर 9.1% इतका व्याजदर मिळतो. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी 18व्या वर्षी 50% रक्कम काढता येते तर 21व्या वर्षी किंवा लग्नाच्या वेळी पूर्ण रक्कम खात्यातून काढावी लागते. सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत 22 जानेवारी 2015ला सुरू झाली. या अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षाची मुलगी होईपर्यंत बँकेत खाता उघडता येते. सुरुवातीस 250 रुपये आणि त्यानंतरच्या 100च्या पटीत पैसे टाकता येतात. या खात्यावर 9.1% इतका व्याज मिळतो. मुलगीच्या उच्च शिक्षणासाठी 18व्या वर्षी 50% रक्कम काढता येते तर 21व्या वर्षी किंवा लग्नाच्या वेळी पूर्ण रक्कम काढता येते 18व्या वर्षानंतर. पुढची योजना आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई सुकन्या योजना. ही सुकन्या समृद्धी योजना ही क्रांतीज्योती सावित्रीबाई सुकन्या योजना याची सुरुवात 1 जानेवारी 2014 झाली म्हणजेच मोदी सरकार येण्यापूर्वीची ही योजना.
या योजनेअंतर्गत दारिद्र्याखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर सरकारतर्फे 21,200 रुपये जमा होणार. या अंतर्गत LIC योजनेत रक्कम जमा होणार आहे. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 1 लाख रुपये मिळणार. दरवर्षी 100% बालकांचा विमा उतरवला जाणार. या योजनेनुसार एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना लाभ मिळेल. या अंतर्गत अटी काय ठेवल्या आहेत तर मुलीचे 10वीपर्यंतचे शिक्षण झाले पाहिजे, ते 10वी उत्तीर्ण झाली पाहिजे. 18 वर्षापर्यंत तिचे लग्न होता कामा नये. मार्च 2015 महाराष्ट्र सरकारने या योजनेऐवजी भाग्यश्री ही योजना सुरू केली. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई सुकन्या योजना काय तर ही दारिद्र्याखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या नावावर तिच्या जन्मानंतर सरकारतर्फे 21,200 रुपये जमा केले जातात. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये मिळतात. परंतु हे 1 लाख मिळण्यासाठी तिला 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि ती 10वी उत्तीर्ण असली पाहिजे आणि तिचे लग्न हे 18 वर्षापर्यंत होता कामा नये, ही या अंतर्गत अट ठेवलेली आहे. तर या योजनेचा लाभ एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींनाच मिळणार. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2014 झाली. मार्च 2015 महाराष्ट्र सरकारने या योजनेऐवजी भाग्यश्री ही योजना सुरू केली. तर माझी कन्या भाग्यश्री योजना काय तर ही योजना मार्च 2015 सुरू करण्यात आली. 1 जानेवारी 2014 रोजी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या योजनेची पुनर्रचना करून मार्च 2015 महाराष्ट्र राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली. आधीची 2014ची योजना सुकन्या योजना कोणती तर क्रांतीज्योती सावित्रीबाई सुकन्या योजना. यामध्ये मार्च 2015 नामांतर करून सुकन्या योजनेची पुनर्रचना करून मार्च 2015 महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना या नावाने ही योजना सुरू केली. त्यामध्ये अधिक माहिती काय तर माझी कन्या भाग्यश्री या योजनेत पूर्वीच्या सुकन्या योजनेचा लाभ कायम ठेवून त्यामध्ये आणखीन लाभ वाढवण्यात आला. यामध्ये पात्रतेमध्ये वाढ केली. यानुसार ही योजना सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील पांढरे रेशन कार्ड धारक असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या अपत्यापैकी 2 मुलींना लाभ असेल. जे आधीची क्रांतीज्योती सावित्रीबाई सुकन्या योजना होती ती फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी होती. तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही BPL कुटुंबात म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात त्याचबरोबर दारिद्र्यरेषेवरील म्हणजे APL अबोव पॉवर्टी लाईन ज्यांचं पांढरं राशन कार्ड आहे त्यांच्या मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय तर लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलींच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन तथा खात्री देणे, वयाच्या 18व्या वर्षी विम्याचा कालावधी संपल्यानंतर 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यापैकी जे 1 लाख रुपये मिळणार आहेत त्यातील 10,000 रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे हे बंधनकारक या योजनेअंतर्गत करण्यात आले. तर माझी कन्या भाग्यश्री योजना मार्च 2015 सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत BPL आणि APL म्हणजेच पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 18 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 1 लाख रुपये मिळणार आहेत. या 1 लाख रुपयातील 10,000 रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करण्याचं बंधन या योजनेअंतर्गत घालण्यात आलेलं आहे. पुढची योजना आहे किशोरी शक्ती योजना. या योजनेची सुरुवात 2000 साली झाली. हा कार्यक्रम ICDS म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत सुरू करण्यात आला होता. 11 ते 18 वयोगटातील मुलीच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, गृहकौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. तसेच आरोग्याबाबत जागरूकता, स्वच्छता, आहार, कुटुंब व्यवस्थापन यामध्ये सुधारणा करून सर्वांगीण विकास साधणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. किशोरी शक्ती योजना सुरुवात 2000 साली करण्यात आली. हा कार्यक्रम कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला होता तर ICDS या अंतर्गत हा योजना सुरू करण्यात आला होता. या अंतर्गत 11 ते 18 वयोगटातील मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे आणि त्यांच्या गृहकौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा उद्दिष्ट या किशोरी शक्ती योजना जी 2000 साली सुरू करण्यात आली होती त्याचा उद्दिष्ट होतं. पुढची योजना आहे नॅशनल न्यूट्रिशन प्रोग्राम. न्यूट्रिशन प्रोग्राम फॉर अडल्संट गर्ल्स. न्यूट्रिशनल प्रोग्राम फॉर अडल्संट गर्ल NPAG. याची सुरुवात 2002-03 साली करण्यात आली. 2002-2003 साली ही न्यूट्रिशनल प्रोग्राम फॉर अडल्संट गर्ल किशोरवयीन मुलींसाठी पोषण मानाचा प्रोग्राम हा सुरू करण्यात आला. याची सुरुवात देशभरातील निवडक 51 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत किशोरवयीन गटातील मुलींचे कमी पोषण असलेल्या जिल्ह्यांमध्ये भर देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला 6 किलोग्राम अन्नधान्य मोफत देण्यात येत असे. किशोर शक्ती योजना आणि न्यूट्रिशनल प्रोग्राम फॉर अडोलसंट गर्ल्स या योजनांचा परिणामात्मक बदल झालेला दिसून आला नाही म्हणून या दोन्ही योजनेतील काही त्रुटी दूर करत सबला योजना सुरू करण्यात आली. सबला योजना
किशोर शक्ती योजना जी 2000 साली सुरू करण्यात आली होती आणि न्यूट्रिशनल प्रोग्राम फॉर अडल्ट्स अँड गर्ल्स ही योजना जी 2002-3 साली सुरू करण्यात आली होती. या दोन्ही योजनांचा काही जास्त परिणाम दिसून आला नाही, त्यामुळे या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून सबला योजना ही 2010 साली सुरू करण्यात आली. तर न्यूट्रिशनल प्रोग्राम फॉर अडल्ट्स अँड गर्ल्स ही 2002-3 सालची योजना ही देशभरातील निवडक 51 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थीला प्रत्येक महिन्याला 6 किलोग्राम अन्नधान्य मोफत देण्यात होते. या योजनेअंतर्गत किशोरवयीन गटातील मुलींचे कमी पोषण असलेले जिल्हे निवडून त्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या पोषणाचा दर वाढवण्यासाठी मदत केली जाणार होती. पुढची योजना आहे सबला योजना. याचं नाव काय करण्यात आलं तर राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ अडल्ट्स अँड गर्ल्स RGESAG असंही या योजनेला ओळखलं जातं. सबला योजना ही राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आली. याची सुरुवात 19 नोव्हेंबर 2010ला करण्यात आली. ही योजना दोन योजनांचे एकत्रीकरण म्हणजे किशोरी शक्ती योजना जी 2000 साली सुरू करण्यात आली होती आणि न्यूट्रिशनल प्रोग्राम फॉर अडल्ट्स अँड गर्ल्स ही 2002-3ला सुरू करण्यात आली होती. या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून 19 नोव्हेंबर 2010 साली सबला योजना सुरू करण्यात आली होती. सबला योजनेसाठी लाभार्थी गट किती आहे तर 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली. सबला योजना किशोरवयीन कोणाला म्हणायचं तर 11 ते 18 वर्ष वयोगटातला. परंतु WHO नुसार किशोरवयीन वयोगट म्हणजे किती तर 10 ते 19 वयोगटातील मुली म्हणजेच किशोरवयीन असं WHOचं मूल्यांकन आहे. या योजनेचे उद्देश काय होते तर किशोरवयीन मुलांचा स्वयंविकास आणि सबलीकरण घडवून आणणे, त्यांचे पोषण आणि आरोग्य दर्जात सुधारणा घडवणे, घरगुती कौशल्य शिक्षण, जीवनमूल्ये तसेच व्यावसायिक शिक्षण पुरवणे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात नसलेल्या मुलींना औपचारिक अनौपचारिक शिक्षण पुरवणे, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, पोस्ट ऑफिस, बँक, पोलीस स्टेशन इत्यादीबाबत त्यांना माहिती देणे. या योजनेची अंमलबजावणी कुठे केली जाणार आहे तर निवडक 200 जिल्ह्यांमध्ये ICDS अंतर्गत सबला योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेत 2 गट पाडण्यात आले. त्यामध्ये 11 ते 15 वर्ष वयोगटातील एक गट आणि 15 ते 18 वर्ष वयोगटातील एक गट असे 2 गट या योजनेअंतर्गत पाडण्यात आले. या योजनेत दिल्या जाणाऱ्या कोणकोणत्या सेवा तर या योजनेअंतर्गत पोषण आहार, लोह फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, आरोग्य तपासणी व संदर्भित सेवा, समुपदेशन, कुटुंब कल्याण मार्गदर्शन, पोषण व आरोग्यविषयक शिक्षण, जीवन कौशल्य शिक्षण, त्याचबरोबर 16 वर्षावरील मुलींसाठी व्यावसायिक शिक्षण. हे व्यावसायिक शिक्षण राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे दिले जाते. अशा 7 प्रकारच्या सेवा या सबला योजनेअंतर्गत पुरवल्या जातात. या योजनेची सुरुवात 19 नोव्हेंबर 2010ला झाली होती. यामध्ये पोषण आहारमध्ये किती पोषण किंवा किती कॅलरीचा आहार पुरवला जातो तर वर्षातील 300 दिवस लाभार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो. यामध्ये 600 कॅलरीचं अन्न आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन्स पुरवले जाते. 11 ते 15 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुलींना अंगणवाडीमध्ये आहार देण्यात येईल तर 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना आहार हा टेक होम रेशन पद्धतीने दिला जाईल. दुसरं सेवा आहे लो व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या पुरवणे. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम शालेय शिक्षण घेणाऱ्या 7 ते 10 वर्ष वयोगट तसेच किशोरवयीन मुली 11 ते 18 वर्ष वयोगटातील या सर्वांना नॅशनल न्यूट्रिशन ॲनिमिया कंट्रोल प्रोग्राम या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येऊन त्यांना लो व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या पुरवण्यात येणार आहेत. पुढची सेवा आहे व्यावसायिक शिक्षण. शाळाबाह्य मुली ज्यांचे वय 16 वर्ष आहे किंवा त्यांच्यापेक्षा जास्त आहे अशासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक शिक्षण पुरवले जाणार आहे. त्यातील महत्त्वाचे पोषण आहार किती दिवसासाठी तर 300 दिवसांसाठी लाभ भेटणार आहे. यामध्ये 700 कॅलरी आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन्स पुरवले जाणार आहे. तर लो व फॉलिक ॲसिडच्या गोळ्यासुद्धा पुरवल्या जाणार आहेत. व्यावसायिक शिक्षणामध्ये कोणाला व्यावसायिक शिक्षण पुरवलं जाणार आहे तर शाळाबाह्य मुली ज्यांचं 16 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांना राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक शिक्षण पुरवले जाणार आहे. या योजनेसाठी निधी पुरवठा कसा आहे तर पोषण आहार आहे त्यासाठी केंद्र राज्यांना 50% निधी पुरवते तर इतर ज्या सर्व घटकांसाठी केंद्र शासन हे 100% निधी पुरवते. या योजनेची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते तर अंगणवाडीतर्फे याचे एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी केली जाते. त्यातील महत्त्वाचं काय तर सबला योजना ही 19 नोव्हेंबर 2010ला झाली होती. याचं उद्दिष्ट होतं किशोरवयीन मुलींचा स्वयंविकास आणि सबलीकरण घडवून आणणे, त्यांचे पोषण आणि आरोग्य दर्जात सुधारणा करणे. सबला योजनेचं नाव आहे राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ अडल्ट्स अँड गर्ल्स असं या सबला योजनेचं नाव आहे. पुढची योजना आहे धनलक्ष्मी योजना. धनलक्ष्मी योजनेची सुरुवात 2008मध्ये करण्यात आली. जीवन विम्यासहित पालिकांसाठी सशर्त रोख हस्तांतरणासंबंधीची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत काही अटी पूर्ण केल्यानंतर आईला रोख रक्कम प्राप्त होते. यामध्ये कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात तर बालिकेच्या जन्माची नोंदणी करावी लागते,
लसीकरण करावे लागते, शाळेत नाव नोंदणी करावी लागते, 8वीपर्यंत शाळा सुरू ठेवावी लागते, 18 वर्षापर्यंत विवाह न करणे, हे अशा अटी या योजनेअंतर्गत दिलेल्या आहेत. ही योजना 7 राज्यातील 11 तालुक्यात राबवली जाते. 7 राज्य कोणती तर आंध्र प्रदेश, चंदीगड, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि ओडिशा या 7 राज्यातील 11 तालुक्यात ही योजना राबवली जाते. यातील फक्त तारीख महत्त्वाची आणि कशासाठी, धनलक्ष्मी योजना 2008 साली सुरू करण्यात आली. जीवन विम्यासहित बालिकांसाठी सशर्त रोग हस्तांतरणासंबंधीची ही योजना आहे. पुढचा कार्यक्रम आहे चाइल्डलाईन सेवा. त्याचा क्रमांक किती आहे तर 1098 असा चाइल्डलाईन सेवेचा क्रमांक. महिला व बालविकास मंत्रालय आणि चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन या NGO मार्फत ही सेवा चालवली जाते. यानुसार दुःखी गरजू मुलांसाठी 24 तास टोल फ्री टेलिफोन सेवा उपलब्ध आहे. 1996ला मुंबईमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू झाली होती. सध्या 25 राज्यातील 83 शहरामध्ये योजना सुरू आहे. ICDSच्या मदतीने किंवा ICPSच्या मदतीने 2012पर्यंत 305 जिल्ह्यात या योजनेचा विस्तार केला जाणार आहे, तर 2017पर्यंत संपूर्ण देशभर विस्तारण्याचे ध्येय या योजनेचे ठेवले आहे. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्राध्यापिका जेरू बिलिमोरिया यांनी हा प्रयोग सुरू केला होता. तर चाइल्डलाईन सेवा याचा क्रमांक किती आहे तर 1098. ही कोणामार्फत चालवली जाते तर महिला व बालविकास मंत्रालय आणि चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन या NGO मार्फत ही चालवली जाते. 1996ला मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. 2017पर्यंत संपूर्ण देशभर विस्तारण्याचे यांचं ध्येय आहे. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्राध्यापिका जेरू बिलिमोरिया यांनी हा प्रयोग सुरू केला होता. आता बाल पुरस्कारांसंबंधीची माहिती होईल. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार, उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार कधी दिला जातो तर 1996 पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शिक्षण, कला, संस्कृती, खेळ व इतर क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये 1 सुवर्ण पदक व 36 रजत पदकं दिली जातात. यासाठी वयोगट किती आहे तर 5 ते 18 वर्षीय वयोगटातील बालकांना हा उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. याचं मंत्रालय कोणतं तर महिला बालविकास मंत्रालय हा पुरस्कार बालदिनी प्रदान करतो. उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार 1996ला. पुढचा पुरस्कार आहे राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार. याची सुरुवात 1979ला झाली. बाल कल्याणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 संस्था तसेच 3 व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुढचा पुरस्कार आहे राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार. याची सुरुवात 1994 झाली. हा पुरस्कार मानवाच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जात होता. 2006 सालापासून बाल विकास, बाल कल्याण व बाल संरक्षण या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा पुरस्कार दिला जाऊ लागला. बाल सेवांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तसेच संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार सुरुवात 1994. उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार 1996ला सुरुवात, राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार 1979ला सुरुवात आणि राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार याची सुरुवात 1994 झाली. पुढची इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच NIPCCD. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याची स्थापना 1966ला झाली. याचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्लीमध्ये. जी 4 प्रादेशिक केंद्र आहेत कुठे आहेत तर गुवाहाटीमध्ये, बेंगळूर, लखनौ आणि इंदोर या 4 ठिकाणी याची प्रादेशिक केंद्र आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटची स्थापना केली झाली तर 1966ला. याचं मुख्यालय दिल्लीमध्ये आणि 4 प्रादेशिक केंद्र आहेत गुवाहाटी, बंगळुरू, लखनौ आणि इंदोर. याचं कार्य काय तर महिला व बाल विकासासाठी संशोधन, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण करणे असं काम हे NIPCCDचं काम आहे. NIPCCD ही ICDS योजना राबवणाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था म्हणून 1975 पासून कार्यरत आहे. ICDS योजना राबवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर NIPCCD ही संस्था प्रशिक्षण देते. कधीपासून तर 1975 पासून प्रशिक्षण देते. यामध्ये 2005-06 सालापासून 1 वर्षाचा ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन चाइल्ड गायडन्स अँड काउन्सिलिंग हा सुरू करण्यात आला. हा पदविका अभ्यासक्रम गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त आहे. म्हणजे NIPCCD मधून जो ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन चाइल्ड गायडन्स अँड काउन्सिलिंग हा 2005-06 साली सुरू करण्यात आला कार्यक्रम हा कोणत्या विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त आहे तर गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ जे नवी दिल्लीतील विद्यापीठ आहे त्याकडून यांना मान्यता प्राप्त आहे. NIPCCD म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट स्थापना 1966, मुख्यालय दिल्ली. ही प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था आहे. 1975 पासून कार्यरत म्हणजे
योजना राबवणाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ICDS योजनेची सुरुवात 1975ला झाली होती. तेव्हापासून ती योजना राबवणाऱ्या संस्थांना प्रशिक्षण देणारी ही सर्वोच्च संस्था आहे. यामध्ये 2005 सालापासून 1 वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन चाइल्ड गायडन्स अँड काउन्सिलिंग हा प्रोग्राम सुरू करण्यात आला. हा प्रोग्राम गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त आहे. आता बालकांसंबंधीचे महत्त्वाचे कायदे कोणते, तर बालकांसंबंधीचा अनैतिक व्यापार कायदा म्हणजे द इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट हा 1956 सालचा आहे. त्यानंतर द चाइल्ड लेबर ॲक्ट म्हणजे बालश्रम कायदा, बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा, द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट हा 1986चा आहे. त्यानंतर तिसरा कायदा आहे बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, द कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट हा 2005 सालचा आहे. पुढचा आहे बालविवाह विरोधी अधिनियम म्हणजेच द चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट 2006 सालचा आहे. बाल लैंगिक शोषण संरक्षण कायदा, द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजेच पोस्को ॲक्ट हा 2012 सालचा आहे. बाल न्याय बाल संगोपन व संरक्षण कायदा जस द ॲक्ट ऑफ ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट हा 2015ला नव्याने कायदा संमत करण्यात आला. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली तर 5 मार्च 2007ला. 2005च्या कायद्यानुसार 2007ला या आयोगाची स्थापना झाली. तर मुख्य कार्य काय तर बाल हक्कांचे संरक्षण, आवश्यक धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे. याच्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहे तर स्तुती नारायण कक्कर या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तर एकात्मिक बाल संरक्षण योजना इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम ICPS ही योजना सुरू झाली होती कधी तर 2009-10ला. यामध्ये तत्त्वे कोणती होती तर प्रतिबंध, संरक्षण, जाणीव आणि संशोधन ही 4 तत्त्वे होती. ही 2009-10ला योजना सुरू झाली होती. याच्या अंतर्गत घटक कोणकोणते होते तर बाल न्याय संगोपन व संरक्षण कायदा, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट याची सुरुवात झाली तर 2002चा कायदा होता. त्याच्यामध्ये 2015ला दुरुस्ती करून नव्याने कायदा सुरू झाला. याचा लक्ष्य गट कोण असतो तर बाल गुन्हेगार याचे लक्ष्य गट आहेत. उद्दिष्ट काय तर बाल गुन्हेगारांचे बाल संगोपन व संरक्षण करणे. पुढचा उपघटक आहे राजीव गांधी शिशुगृह योजना. याची सुरुवात 2006ला झाली. याचे लक्ष्य गट कोण असतात तर कार्यकारी महिलांचे बालक. उद्दिष्ट काय तर गरीब कार्यकारी महिलांच्या मुलांचा सांभाळ करणे. तिसरा उपघटक आहे राष्ट्रीय बाल कामगार योजना. याची सुरुवात कधी झाली तर 1988ला. याचा लक्ष्य गट कोण आहे तर बाल कामगार. उद्दिष्ट काय तर बाल कामगारांचे पुनर्वसन करणे. पुढची योजना आहे चाइल्ड हेल्पलाईन. याची सुरुवात कधी झाली तर 1996ला. याचा लक्ष गट कोण आहे तर हरवलेली बालके हे याचा लक्ष गट आहे. याचा फोन क्रमांक किती आहे तर 1098 हा चाइल्डलाईन सेवेचा फोन क्रमांक आहे. खोयाबाया पोर्टल याची सुरुवात कधी झाली तर 2015ला. याचा लक्ष गट कोण आहे तर हरवलेले बालके आणि उद्दिष्ट काय तर हरवलेल्या बालकांची माहिती पुरवणे. ICPS म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम ती 2009-10ला सुरू झाली होती. याच्या अंतर्गत उपघटक कोणकोणते आहेत तर यामध्ये पहिला उपघटक आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015चा. दुसरा आहे राजीव गांधी शिशुगृह योजना 2006 सालची. राष्ट्रीय बाल कामगार योजना ही 1988ची. चाइल्ड हेल्पलाईन ही 1996ची आणि खोयाबाया पोर्टल 2015. असे 5 उपघटक या योजनेचे आहेत. आता बालकांसंबंधीची योजना, धोरणे आणि कायदे यांची साल बघूया. यामध्ये सुरुवातीला राष्ट्रीय बाल धोरण हे आत्तापर्यंत 2 वेळा जाहीर करण्यात आले. 1974ला आणि दुसरं बाल धोरण 2013ला असे 2 राष्ट्रीय बाल धोरण जाहीर करण्यात आले. 1974चं पहिलं. त्यानंतर 1975ला एकात्मिक बाल विकास प्रकल्प इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम सुरू करण्यात आली. 1986ला बालश्रम म्हणजे निर्मूलन व नियमन कायदा मंजूर करण्यात आला. 1987ला राष्ट्रीय बाल श्रम धोरण घोषित करण्यात आलं. 1988ला राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प सुरू करण्यात आला. 2000 साली बाल न्याय बाल संगोपन व संरक्षण कायदा हा संमत करण्यात आला. तो 2001 पासून अंमलात आला. 2004ला राष्ट्रीय बाल हक्क सनद बालकांची सनद 2004ला मंजूर करण्यात आली, घोषित करण्यात आली. 2005ला बाल हक्क संरक्षण आयोग योजना अधिनियम हा घोषित करण्यात आला. 2006ला राजीव गांधी शिशुगृह योजना सुरू करण्यात आली. 2007ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापित करण्यात आला. हा 2005च्या अधिनियमानुसार स्थापन करण्यात आला. 2009ला एकात्मिक बाल संरक्षण योजना ICPS इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम सुरू करण्यात आली. त्यानंतर 2013ला राष्ट्रीय बाल धोरण दुसरं 1974चं पहिलं आणि दुसरं 2013 साली घोषित करण्यात आलं. 2013लाच राष्ट्रीय बाल संगोपन व शिक्षण धोरण घोषित करण्यात आलं. 2014ला सुधारित एकात्मिक बाल विकास प्रकल्प घोषित करण्यात आला. 2016ला हा कायदा म्हणजे 2015चा कायदा लागू झाला. बाल न्याय ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट हा 2016ला लागू झाला, जो 2015ला करण्यात आला होता.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला राजमुद्रा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. धन्यवाद.